Yes. Mole concept and questions related to that. बघा, व्हॉल्यूम ऑफ अ गॅस, व्हॉल्यूम ऑफ अ गॅस टेम्परेचर दिलं, डिग्री सेल्सिअस मध्ये दिलं, आपल्याला ते केल्विन मध्ये कन्वर्ट करायला लागेल. म्हणजे तो प्रेशर दिलं, व्हॉल्यूम दिलं. Temperature, pressure and volume of a gas in a cylinder. The temperature outside and temperature inside, that will be same. 0 degree Celsius means temperature equal to 0 plus 273 Kelvin. Formally असतात त्यावेळेला absolute Kelvin मध्ये. Pressure 700 mm of Hg असं आहे ते. 760 mm of Hg म्हणजे 1 atmosphere. 1 atmosphere is 1.013 into 10 to 5 Pascal. Okay. And volume 700 cc म्हणजे 700 ml हे दिलेलं आहे. मग याला आपण T1, P1 आणि P1 म्हणूया. आणि नंबर ऑफ मॉलिक्युल्स विचारलेलं आहे, नंबर विचारलाय. म्हणजे पटकन आपल्याला लक्षात आलं पाहिजे की आपण पहिल्यांदा मोल्स काढायचे. मोल्स आणि whatever moles we get, त्याला n ने मल्टिप्लाय केले की नंबर, कारण 1 मोल म्हणजे n नंबर ऑफ मॉलिक्युल्स. समजा याचे हाफ मोल आन्सर, तर तुम्हाला n डिवाइडेड बाय 2, 6.022 इंटू 10 to 23 डिवाइडेड बाय 2 म्हणजे मोल्स काढायचे. हे वाचल्यानंतर पटकन क्लिक झालं पाहिजे की हे असं गॅस टेम्परेचर, प्रेशर, व्हॉल्यूम दिलेलं आहे, मोल्स काढायचे. तर काय करता येईल, तर बेसिकली कुठल्या पद्धतीने करता येईल. ऍक्च्युली स्टेट्स ऑफ मॅटर मध्ये पीव्ही इक्वल टू एनआरटी हे एक इक्वेशन असतं. त्याप्रमाणे करायला लागेल. पण आपण स्टेट्स ऑफ मॅटर त्याच्यामध्ये गॅसियस स्टेट इक्वेशन बघितलेलं नाही, त्यामुळे याची आपल्याला ओळख नाही. त्यामुळे समजा हे आपण मग नाही सोडवू शकत बाय युझिंग दिस फॉर्म्युला. नाही तर आपल्याला इथं P1, V1 आणि T1 भरलं आणि हा कॉन्स्टंट असतो, तो आता हा कॉन्स्टंट असतो म्हणून सांगितलं भरलं तरी येणार आहे. पण तो कॉन्स्टंट कसा आला, केव्हा वापरायचं, त्या कॉन्स्टंटचं युनिट काय असतं, त्या कॉन्स्टंटचं युनिट काय असेल, तर प्रेशर व्हॉल्यूमचं युनिट काय असतं, स्टेट्स ऑफ मॅटर, गॅसियस स्टेट. आणि तो टॉपिक झाला आणि हा आधी झाला, तर मग असं समजून असे क्वेश्चन येतात. आता ते सांगितलं तुम्हाला. ओके, म्हणजे हा टॉपिक जेव्हा होईल त्यावेळेला तुम्हाला क्लिक व्हायला पाहिजे की हे असं पण सोडवू शकतो. आता मग काय करायचं, प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर ऑफ अ गॅस इज गिवन. आता गॅस आतमध्ये जो अमाऊंट असेल म्हणजे वेट किंवा नंबर ऑफ मॉलिक्युल्स असेल. आता टेम्परेचर, प्रेशर बदललं तर व्हॉल्यूम बदलेल. टेम्परेचर वाढवलं तर व्हॉल्यूम वाढलेल. प्रेशर ऑन द गॅस इफ इट इज इन्क्रीज, व्हॉल्यूम कमी होईल. तर टेम्परेचर, प्रेशर दोन्ही किंवा दोन्हीपैकी एक बदललं तर व्हॉल्यूम चेंज होणार. बट नंबर ऑफ गॅस मॉलिक्युल्स इनसाइड म्हणजेच मास, तो जो कुठला गॅस असेल दॅट विल नॉट चेंज. मग आता आम्हाला नंबर विचारलाय म्हणजे मोल्स विचारले. दोन्ही नंबर तर मिळाला किंवा मोल्स मिळाला तर त्याच्यावरून नंबर काढता येतो. मोल्स आणि व्हॉल्यूम असं काही रिलेशन आम्हाला माहिती आहे, तर आम्हाला लक्षात आलं तर हे आपण फ्युचरमध्ये वापरू शकतो. एकमेकांना रिलेटेडच असतं, पण आर आपल्याला अजून माहिती आहे म्हणून. तोपर्यंत मला आठवलं मोल कन्सेप्टच्या वेळेला आपण जे शिकलो ते 1 मोल ऑफ एनी गॅस ऍट एसटीपी, म्हणजे आम्हाला माहिती आहे टेम्परेचर इक्वल टू एसटीपी ला मग ते 0 डिग्री सेल्सिअस वरून ते 0 लिहायची पद्धत आहे. जसं T1, P1, V1, P2, V2, T2 तसं 0 वापरतात. 273 केल्विन एसटीपी म्हणजे काय किंवा एनटीपी. तर प्रेशर इक्वल टू 1 atmosphere
आता 1 ॲटमॉस्फिअर म्हणजेच बॅरोमेट्रिक प्रेशर 760 mm 76 सेंटीमीटर म्हणजे 760 मिलीमीटर ऑफ Hg. हे आम्हाला कळलं की 1 मोल ऑफ एनी गॅस ॲट एसटीपी असेल 1 मोल ऑफ एनी गॅस ॲट एसटीपी व्हॉल्यूम इज 22.4 DMQ म्हणजेच लिटर. हे एवढं आम्हाला माहिती आहे. म्हणजे एसटीपी कंडिशन्सला जर 22.4 DMQ असेल तर ते 1 मोल असणार, हा त्याचा अर्थ. आणि 1 मोल असेल म्हणजे नंबर ऑफ मॉलिक्युल्स किती, n नंबर ऑफ मॉलिक्युल्स. तर इथं व्हॉल्यूम आम्हाला दिलेलं आहे ते या P1 आणि T1 टेम्परेचर प्रेशरसाठी व्हॉल्यूम दिलेलं आहे. इफ द व्हॉल्यूम गिवन वेअर ॲट एसटीपी देन जर 22.4 DMQ एसटीपी ला असेल तर 1 मोल असतो. याचा अर्थ 11.2 DMQ एसटीपी ला असेल तर हाफ मोल असतो. काढू शकतो आपण हाफ मोल, 1/4 मोल, 0.3 मोल, 2 मोल्स काढू शकतो. याचा अर्थ जे व्हॉल्यूम आहे या टेम्परेचर प्रेशरला ते एसटीपी ला किती असतं दॅट वी कॅन कॅल्क्युलेट. तो आम्ही फॉर्म्युला शिकलोय. कुठलं फॉर्म्युला आठवलं का बघा. म्हणजे शिकताना आपण या फॉर्म मध्ये शिकलो P1 V1 आपण T1 इक्वल टू P2 V2 आपण T2. म्हणजे आमच्याकडे गॅस इन सिलेंडर असेल, आतला गॅस, मास ऑफ अ गॅस म्हणजे नंबर ऑफ मॉलिक्युल्स ते चेंज नाही करायचं. तर कुठलेही 2 पॅरामीटर चेंज केले किंवा एक तर काय होईल, समजा टेम्परेचर किंवा प्रेशर किंवा दोन्ही, तर व्हॉल्यूम विल चेंज इन सच अ वे दॅट P1 V1 अपॉन T1 इक्वल टू P2 V2 अपॉन T2. म्हणजे दुसऱ्या कंडिशन्स म्हणजेच P1 V1 अपॉन T1 इक्वल टू एसटीपी साठी मग 1 2 3 च्या ऐवजी 0 P0 V0 अपॉन T0. म्हणजे ते केल्विन मध्ये डिग्री सेल्सिअस मध्ये 0 डिग्री सेल्सिअस असतं म्हणून तो एसटीपी कंडिशनला एसटीपी किंवा कधी कधी आपण त्याला एटीपी म्हणतो असं वापरतात. दॅट्स ऑल. फक्त काय काळजी घ्यायची, प्रेशर P1 आणि जनरल भाषेत P2 म्हणजे P1 आणि P0 सेम युनिटमध्ये भरायचे. कुठलंही ॲटमॉस्फिअर किंवा MM ऑफ Hg किंवा पास्कल काय असेल ते, टेम्परेचर केल्विन मध्ये कॅपिटल T आणि व्हॉल्यूम सेम युनिट, दोन्हीकडे पण ml मध्ये भरा किंवा दोन्हीकडे पण DMQ मध्ये भरा. ऑर ऑन बोथ साइड्स यू कॅन यूज मीटर क्यूब. सेम पाहिजे एवढं लक्षात आलं. म्हणजे एसटीपीचं व्हॉल्यूम मिळालं तर आम्हाला मोल्स काढता येतात आणि मोल्स काढले की नंबर ऑफ मॉलिक्युल्स काढता येतात. दिशा दाखवतो. आन्सर फायनल कॅल्क्युलेशन आन्सर तुम्ही करायचं. झालं. मग आता आमच्याकडे हे टेम्परेचर केल्विन मध्ये आहे. एसटीपीचं टेम्परेचर आम्हाला माहिती आहे. प्रेशर इथलं सध्याचं 700 mm आहे. एसटीपीचं प्रेशर बघा आपण 760 mm त्या युनिटला रिलेटेड त्या फॉर्म मधलं प्रेशर भरायचं. आणि व्हॉल्यूम इथं दिलेलं आहे ml मध्ये, तर मग तिकडचं व्हॉल्यूम ml मध्ये मिळणार. म्हणजे मग काय झालं बघा, इथं सबस्टिट्यूट करतो P1 V1 अपॉन नाही का 700 mm 700 cc. ओके, दोन्ही पण 700 दिले काय हरकत नाही. तर P1 V1 अपॉन T1 म्हणजे 700 इंटू mm ऑफ Hg बरं का. P1 V1 700 ml अपॉन T1 म्हणजे 273. ओके, हे mm ऑफ Hg आहे. हा ml मध्ये, cc म्हणजे ml मध्ये, हे केल्विन मध्ये इज इक्वल टू एसटीपी ला जर असतं तर हे व्हॉल्यूम किती असणार आमच्याकडे फॉर्म्युलाच आहे. एक्सपेरिमेंट्स करून काढता येतो, डेरिव्हेशन करून करता येतो, स्टेट्स ऑफ मॅटर मध्ये बघणार, पण एवढं डायरेक्ट वापरायला सध्या हरकत नाही. आणि मग त्याच टॉपिक मध्ये हे पण असं पण काढता येईल, सांगून ठेवलं तर फक्त फुल जॉब इज इक्वल टू P0 एसटीपी कंडिशनचं प्रेशर 1 ॲटमॉस्फिअर म्हणजेच mm ऑफ Hg मध्ये 760 इंटू, आता व्हॉल्यूम माहित नाही, 1 मोल असेल तर ते 22.4 DMQ बसतं. किती मोल आहे आम्हाला माहित नाहीये. अपॉन एसटीपीचं टेम्परेचर 0 म्हणजेच 0 डिग्री सेल्सिअस म्हणजेच केल्विन मध्ये. झालं. याचा अर्थ व्हॉल्यूम, आता हे ml मध्ये असल्यामुळे हे व्हॉल्यूम ऑटोमॅटिकली ml मध्ये मिळणारच. प्रेशर सेम युनिट मध्ये
टेम्परेचर केल्विन मध्ये दोन्हीकडे. मग हे इफ दिस इज सबस्टिट्युटेड इन एमएल, हे एमएल मध्ये मिळणार. हे जर डीएमक्यू मध्ये सबस्टिट्यूट केलं तर हे डीएमक्यू मध्ये मिळणार रेशो. आणि मग त्याप्रमाणे V0 इज इक्वल टू, हे सगळं इकडे येणार. मी लिहिताना असं लिहितो, ठीक आहे. 700 इंटू 700 अपॉन 273 इंटू 273 अपॉन 760 दॅट इज इक्वल टू V0. डेलिबरेटली वी शुड राईट युनिट, विसरत अशी सवय लावून घ्यायची. आणि मग ते केल्विनला केल्विन कॅन्सल होतात. आणि MM ऑफ Hg, MM लिहितो म्हणजे MM ऑफ Hg बरं का. बॅरोमीटर मध्ये तो मर्क्युरी MM असं नॉर्मली लिहितात, ते काय मिलीमीटर सेंटीमीटर मध्ये प्रेशर मेजर नसतं. MM ऑफ Hg मर्क्युरी Hg, ओके. ते मिलीमीटर ऑफ Hg कॅन्सल झाले म्हणजे याचं युनिट याला मिळणार, ते लिहिलंच आपण. आणि हा V0 मिळाला. हा V0 मिळाला ना, तो एसटीपी कंडिशनचा V0 मिळाला. कॅल्क्युलेशनला काय फार अवघड नाही तरी पण ओके. एसटीपी कंडिशनचा V0 मिळाला. आता एसटीपीला ऍट एसटीपी ओके एमएल मध्ये इथं दिलंय म्हणून एमएल ची भाषा 22.4 डीएमक्यू म्हणजे ऍट एसटीपी 22400 ml corresponds to 1 mole. मग हे जे काय आन्सर येणार ते आता 273 जाणार, लक्षात आलं का. म्हणजे 7 आणि 700 इंटू 700 डिवाइड बाय 760 म्हणजे 700च्या जवळ पण 700च्या पुढं, असं राऊंड फिगर मध्ये पण रफ आन्सर काढायची सवय पाहिजे. सीईटीला उपयोग आहेत. अल्टरनेटिव्ह मोस्टली असे लांब लांबचे असतात, म्हणजे द डिफरन्स बिटवीन द आन्सर्स अल्टरनेटिव्ह इट इज कन्सिडरेबल नॉर्मली. म्हणजे 700च्या जवळ पण 700च्या पुढे येणार ते आन्सर तुम्ही काढा. नाव अँटी लावडी पण काढा, प्रॅक्टिस होईल. कॅल्क्युलेटर ते पण चेक करा, फास्ट होईल. आणि मग इथं जे आन्सर मग त्याला V0 म्हणतो, V0 ml युनिट सेम पाहिजे. ते किती मोल येतील ना इथं, V0 इंटू 1 अपॉन 22400 ते मोल्स येतील. ते जे काही मोल्स येतील आन्सर इथं, त्याला इंटू ॲव्होगाड्रोस नंबर केलं तुम्हाला नंबर ऑफ मॉलिक्युल्स मिळणार. नंबर ऑफ मॉलिक्युल्स मुद्दा कळला का. आता एवढं सांगितल्यानंतर कॅल्क्युलेशन तुम्ही करायचं. ते प्रिंटेड मी व्हॉट्सअपच्या ग्रुपवर टाकणारच आहे. आणि ते रेडीमेड आन्सर तयार असतं, ते मला लिहायचं नाहीये. व्हॉल्यूम ऑफ अ गॅस ऍट दिस टेम्परेचर प्रेशर इज असं दिलंय त्यांनी, आणि नंबर ऑफ मॉलिक्युल्स विचारलेले. तर आम्हाला माहित असलेलं कंडिशन वापरून काढता येईल. जसं की आता सध्या दिलेलं आहे की बाबा टेम्परेचर, प्रेशर आणि व्हॉल्यूम ऑफ अ गॅस दिलेलं आहे. मग हेच टेम्परेचर प्रेशर जर एसटीपी असते तर व्हॉट वुड हॅव बीन व्हॉल्यूम दॅट वी कॅन कॅल्क्युलेट बाय युजिंग दिस इक्वेशन. ते आम्हाला मिळालं व्हॉल्यूम एवढं. एसटीपीचं व्हॉल्यूम मिळालं म्हणजे एसटीपी कंडिशन असतं तर हाच गॅसचं व्हॉल्यूम किती असतं मिळालं. म्हणजे आतमधल्या गॅसचे नंबर ऑफ मॉलिक्युल्स म्हणजे वेट, लक्षात का, म्हणजे मोल्स बदलणार नाही. व्हॉल्यूम कमी जास्त झालं तरी आतला गॅस मधला नंबर ऑफ मॉलिक्युल्स काय बदलणार नाही. मग एसटीपीचं व्हॉल्यूम मिळालं. मग आम्हाला एसटीपीचं काही माहिती आहे ऑलरेडी, तेवढाच पार्ट आपण, तोही आपल्याला स्टेट्स ऑफ मॅटरमध्ये डिटेल शिकायचा, पण तेवढाच पार्ट आपण मुद्दाम आधी बघितलेला आहे. आपण त्याची थिअरी डिटेलने फक्त फॉर्म्युला डायरेक्ट बघितलेलं आहे, ठरलंय वापरायचं. ॲट एसटीपी 22.4 डीएमक्यू ऑफ एनी गॅस 1 मोल म्हणजे ॲट एसटीपी इफ व्हॉल्यूम वेर 22400 ml डीएमक्यूचं ml केलं, गॅस जो कोण असेल तो 1 मोल असतो. मग V0 ml जो काय आकडा असेल तो भरला इथं एमएल मध्ये तर तुम्हाला मोल्स मिळतील. युनिट सेम पाहिजे. ते मोल्स मिळाले. ते जर 1 मोल असेल तर ॲव्होगाड्रोस नंबर एवढे असतात. 2 मोल असेल तर इंटू एन करायचा ॲव्होगाड्रोस नंबर 6.022 इंटू 1023. इथं जेवढे मोल्स मिळतील, समजा तो काहीतरी ए मिळाला तर ए इंटू ॲव्होगाड्रोस नंबर ऑफ मॉलिक्युल्स आन्सर. सो दिस इज हाऊ यू हॅव टू फाइंड द आन्सर ऑफ दिस ऑप्शन. हे सगळं होमवर्कला दिलं होतं, तुम्ही सॉल्व्ह करायला पाहिजे. येस, व्हेरी सिम्पल, इंटरेस्टिंग
but tricky. In haste, few students may go wrong. सोडवण्याच्या गडबडीत डायटॉमिक एलिमेंट म्हटलं, X2 सिम्बॉल दिलाय, म्हणजे तो काय हॅलोजनच असेल असं नाही, डायटॉमिक म्हटलं. अँड दॅट डायटॉमिक एलिमेंट X2 1 मोल म्हटलेलं आहे बरं. डायटॉमिक एलिमेंट X2. आता याच्यामध्ये काय केलं की डायटॉमिक एलिमेंट म्हटलंय आणि परत सिम्बॉल X2 लिहिलेलं आहे. तर ते काही वेळेला क्वेश्चन बनवणारा पण त्यांना पण गडबडीमध्ये माणसं ह्युमन एरर. तर ते डायटॉमिक एलिमेंटच्या वेळी डायटॉमिक मॉलिक्यूल समजून आपण सोडूया, कारण पुढे X2 म्हटलं परत. ओके. आणि डायटॉमिक एलिमेंट प्रमाणे पण सोडवलं तरी उत्तर येते, पण पुढे सिम्बॉल X2 दिलाय म्हणजे मग डायटॉमिक मॉलिक्यूल म्हणायला पाहिजे. एलिमेंट काय डायटॉमिक असत नाही, त्यामुळे इथे मॉलिक्यूल असणार. म्हणजे हे बुकमध्ये झालंय ते मुद्दाम लिहिलं आणि मी आता मुद्दाम तुमच्या समोर दुरुस्त करतो की एलिमेंटच्या ऐवजी मॉलिक्यूल, कारण एलिमेंट डायटॉमिक असत नाही. आणि परत पुढे सिम्बॉल X2 लिहिलाय म्हणजे हे 1 मोल आहेत, म्हणजे n नंबर ऑफ मॉलिक्युल्स आहेत त्याचे. 1 मोल हे फिक्स, तो डायटॉमिक आहे कोण असेल तो. आणि तो 1 मोल ऑफ दॅट डायटॉमिक मॉलिक्यूल, it contains 34 mole of electrons and 40 mole, बघा मोल कन्सेप्ट सवय होण्यासाठी फार उपयोगाचा, ऑफ न्यूट्रॉन्स. मॉलिक्यूल साठी हे लक्षात घ्या. तुम्ही एलिमेंटचं कसं ते ह्युमन एरर आहे ते सांगितलं, मग शब्दरचना बदलायला पाहिजे एलिमेंटसाठी. मॉलिक्यूल डायटॉमिक आहे पण क्वेश्चन विचारताना मग एलिमेंटसाठी असं ते करायला पाहिजे. द आयसोटोपिक फॉर्म्युला, इथं मात्र सेपरेट सेंटेन्स आहे आणि आयसोटोपिक फॉर्म्युला ऑफ एलिमेंट विचारलाय. ओके. जसं क्लोरीन म्हणलं की आपल्याला माहिती आहे, एलिमेंट म्हणलं की ॲटॉमिक नंबर 17, प्रोटॉन 17, therefore outside the nucleus of chlorine electron 17. 2 आयसोटोप्स असतात, न्यूट्रॉन्स 20, ओके, आणि न्यूट्रॉन्स 18. समजा आपण 18 वाला घेतला, ओके. आणि दुसरा पण असतो आयसोटोप, क्लोरीन 17 आणि 20. हा एलिमेंट झाला. आणि क्लोरीन डायटॉमिक मॉलिक्यूल आहे म्हटल्यानंतर ऍक्च्युली रेशिओ ऑफ बोथ त्याच्यावरून ऍव्हरेज करतो आपण, ते ठीक आहे, म्हणून ॲटॉमिक वेट 35.5 घेतो. म्हणजे हे काय होणार आहे, 35 होणार आहे. याचा ॲटॉमिक मास 35 होणार आहे आणि याचा 37 होणार आहे. कळतंय का बघा. ट्रिकी आहे, अवघड काहीच नाही. पण हे मॉलिक्यूल साठी आहे, नाही तर मग हा अलीकडचा आणि पलीकडचा आणि मध्ये एलिमेंट ते मॅच होत नाही. म्हणजे इथंपर्यंत आहे ते मॉलिक्यूल साठी आहे आणि इथून पुढचं आहे ते एलिमेंट साठी आहे. मग मॉलिक्यूल साठी काय आहे बरं की दिस 1 मोल contains 34 moles of electrons. 34 moles of electrons म्हणजेच 17 moles प्रत्येक एलिमेंटचे. सेम नंबर ऑफ प्रोटॉन्स, याचा अर्थ 34 मोल ऑफ प्रोटॉन्स. 34 मोल ऑफ प्रोटॉन्स हे 34 मोल ऑफ प्रोटॉन्स अँड 40 मोल्स ऑफ न्यूट्रॉन्स इन 1 मोल ऑफ X2. याचा अर्थ 1 मोल ऑफ X2, याचा अर्थ 1 मोल म्हणताना 1 मोल म्हणतो, 1 मोल ऑफ X कॅल्क्युलेट केलं तर काय होणार त्याच्यामध्ये 17 मोल ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणजे 17 मोल ऑफ प्रोटॉन्स. आणखी 20 मोल ऑफ न्यूट्रॉन्स. X त्याचं डायटॉमिक असल्यामुळे एका एलिमेंटचं सेपरेट काढलं. 20 मोल ऑफ न्यूट्रॉन्स, 20 मोल ऑफ न्यूट्रॉन्स म्हणजे त्याचा अर्थ त्याचा ॲटॉमिक मास हा 37 आहे, त्याचा ॲटॉमिक नंबर 17 नाही का, आणि मास नंबर 37.
आयसोटोपिक फॉर्म्युला असं झालं ते. आता यातला पर्याय काय, माझं कॅल्क्युलेशन चुकलं का? 34 आहे. 34 आहे. 34चं म्हणजे 17 नाही का? 17 आणि 20 37. मुद्दा लक्षात येतो. दिलेली माहिती आहे ती मोलेक्युलची आहे आणि विचारलंय तर एलिमेंट्स आहे. आणि मोलेक्युलचं किती आलं असतं मग? तर मोलेक्युलचं मग टोटल प्रोडक्ट त्याच्या डबल, मास नंबर त्याच्या डबल असं आहे ना. आणि त्यामुळे चुकायला पण काही स्कोप तिथं ठेवलेलं नाही. समजलं का? फॉर्म्युला ऑफ द एलिमेंट असा येऊ शकत नाही. समजलं ना? तर हे थोडंसं मुद्दाम त्या क्वेश्चनमध्ये असं गोंधळ घातलेला आहे आणि थोडं आपण फसतो म्हणून हा एक्झाम्पल घेतलं. आता तुम्ही परत व्यवस्थित सोडवा, विचार करा. बाकी काही याच्यामध्ये फार नवीन कन्सेप्ट वगैरे काही नाही आहे. असे पण क्वेश्चन असतात माहीत असावं म्हणून. येस. आणखी जे होमवर्कला दिलं होतं त्याचा थोडं एक्सप्लेनेशन करत आहे. जे आपल्या ग्रुपमध्ये व्हॉट्सअपचे आहेत त्यांच्यासाठी, बाकीच्या नाही कळणारच आहे ते, कोणालाही तुम्ही पास ऑन करा. यूट्यूब चॅनलवरती चालू आहे तोपर्यंत शेअर करा कोणालाही, महाराष्ट्रात ओळखीचे मित्र पाहुणे सगळ्यांना जाऊ. फक्त हे होमवर्कला तुम्हाला दिलं होतं त्यामुळे तुम्हाला ते पटकन कळते काय कशाशी रिलेटेड आहे. बाकीच्या नाही फार अडचण नाही येणार. आणि जेणे कोणी उशिरा जॉईन झालेले काही स्टुडंट्स आहेत ते राईट फ्रॉम द बिगिनिंग तिथून सुरू करायला पाहिजे. जसं आम्ही अपलोड केलं तसं ते वर आलेलं आहे, म्हणजे आम्ही सिक्वेन्स तो ठेवला आहे. तर इंट्रोडक्शन आणि नंबर पण दिले बघा, 1 2 3. 3 मध्ये काही 3A 3B असं करत करत आलो. तर तुम्ही ते सुरुवातीपासून बघा, 2-3 बघा, शंका विचारा, फोनवर विचारा. एखाद दुसरा भेटायला सेपरेट आला तर चालतं. गर्दी नाही करायची 4-5 पुढं. तर त्याप्रमाणे करा उशिरा आलेले. आणि जोपर्यंत युट्यूब, कारण नंतर आपण ते वेबसाईट बेस्ड तिकडे जाणार त्यावेळेला आणखी आवाजाचं क्वालिटी आणि सगळं इम्प्रूव्हमेंट होईल. त्यावेळेला ते ॲडमिशन घेतलेले मेंबर्ससाठी असेल. तोपर्यंत युट्यूब थ्रू चालू आहे आपलं. तर करा शेअर सगळ्यांना, कुठल्याही क्लासचे असतील, कुठल्याही गावचे असतील. ओके सर, आनंद मिळेल आम्हाला. ओके, फंडामेंटल महत्वाचं आहे हे मूल, मोलॅरिटी, मुद्दाम. त्यात काही अशा आयसोटोप्स वगैरे अशा डेफिनेशन पण आहेत, त्या केव्हाही घेता येतील. पण जर तुम्ही एवढं बघणार आहात, वेळ देणार आहात, शूटिंग चालू आहे, तर अतिशय महत्वाचं जे आहे 99% या टॉपिकमधला पार्ट म्हणूया, त्याच्यावर जास्त फोकस केलाय. ओके, 2 moles ऑफ हायड्रोजन ॲटम्स ॲट NTP. व्हॉल्यूम काय असणार? पर्याय दिलेत, आय हॅव नॉट रिटन. आता 2 moles ऑफ हायड्रोजन ॲटम्स म्हटले, मुद्दा लक्षात घ्या. हायड्रोजन ॲटम जरी तयार झाले तरी हायड्रोजन इज स्टेबल इन द फॉर्म ऑफ H2 गॅस. त्यामुळे 2 mole ऑफ हायड्रोजन ॲटम्स ते आपण असं लिहितो बघा, नेसेंट हायड्रोजन. कारण हायड्रोजन ॲटम गॅशियस फॉर्म मध्ये, जसं निऑन गॅस असू शकतो, हेलियम एलिमेंटल फॉर्म मध्ये गॅस असू शकतो सिलेंडरमध्ये, मोनोॲटॉमिक गॅस आहे तो, रिॲक्ट होत नाही कोणाबरोबर. जसं ऑक्सिजन O2 असतो, हायड्रोजन H2 असतो, किंवा ओझोन ज्या कंडिशनला तयार होतो त्याला ऑक्सिजन O3 असतात. ते सल्फर सॉलिड या कंडिशनला S8 असतात, S8. तसं हायड्रोजन H फॉर्म मध्ये स्टेबल नसतो. त्यामुळे तो मोलच्या भाषेत थिओरिटिकली जरी 2 moles ऑफ हायड्रोजन ॲटम्स म्हटलं असलं तरी 2 atoms ऑफ हायड्रोजन फॉर्म 1 molecule. आणि NTP कंडिशनला हायड्रोजन आणि कुठल्याही कंडिशनला तो H2 फॉर्म मध्ये स्टेबल आहे. तर 2 moles ऑफ हायड्रोजन ॲटम, याचा अर्थ 2 atoms एक मॉलिक्यूल म्हणजे 1 mole ऑफ H2 मॉलिक्युल्स. आणि गॅशियस असतात STP ला, NTP. आणि 1 mole असेल तर 1 mole ऑफ एनी गॅस ॲट NTP 22.4 DMQ, म्हणजे 22400 ml व्हॉल्यूम. दॅट्स ऑल. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन 1.8 ml ऑफ H2O, म्हणजे वॉटर लिक्विड वाला 1.8 ml घेतलेला. टेम्परेचर प्रेशरच्या कंडिशन मेन्शन केलेले आहेत, म्हणजे ते स्टँडर्ड कंडिशन. बघा, STP वेगळा आणि स्टँडर्ड कंडिशन वेगळं. बघा, पुन्हा पुन्हा सांगतो, स्टँडर्ड कंडिशन्स एक्सप्लेन करताना बोललोय त्यामुळे ते असं लिहिलेलं आहे.
स्टँडर्ड कंडिशन म्हणजे टेम्परेचर इक्वल टू 298 केल्विन 25 डिग्री सेल्सिअस अँड प्रेशर इक्वल टू 1 ॲटमॉस्फिअर, त्याला स्टँडर्ड कंडिशन म्हणतात. केमिस्ट्रीमध्ये टेम्परेचर प्रेशर मेन्शन नाही केलं असेल तर ते स्टँडर्ड कंडिशन समजून करायचं. गॅशियस स्टेटमध्ये एसटीपी किंवा एनटीपी म्हटलं तर ते वेगळं, 273 केल्विन अँड 1 ॲटमॉस्फिअर. ओके, दोन गोष्टी वेगळ्या आहेत. आणि मग स्टँडर्ड कंडिशनला 1.8 ml H2O दिला आणि नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स विचारले. आता एक H2Oचं मॉलिक्यूल असेल, ओके, 1 मॉलिक्यूल H2Oचं 1 मॉलिक्यूल असेल, 1 मॉलिक्यूल ऑफ H2O असेल तर ऑक्सिजन ॲटॉमिक मास त्याचा 16 आहे. 8 प्रोटॉन्स 8 न्यूट्रॉन्स, 8 प्रोटॉन्स इन द न्यूक्लियस, नाही का, त्याचा ॲटॉमिक नंबर 8 प्रोटॉन्स अँड 8 न्यूट्रॉन्स, म्हणजे एक आयसोटोप घेऊन गेलो आपण तर, म्हणून तो 16. आणि मग मॉलिक्यूल O2 फॉर्म मध्ये असतो त्यावेळेला मोलार मास त्याचा 32. ओके, इथं नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन H2O विचारलं मॉलिक्यूल आणि एवढे ml. मग पहिला एका मॉलिक्यूलचं काढूया ना, एका मॉलिक्यूलचं काढू शकतो आपण, तर ते काढूया पहिल्यांदा. तर H2O मध्ये 1 ॲटम ऑफ ऑक्सिजन इज प्रेझेंट अँड 2 ॲटम्स ऑफ हायड्रोजन. तर एका ॲटमच्या ऑक्सिजनमुळे इलेक्ट्रॉन्स, सिन्स नंबर ऑफ प्रोटॉन्स इक्वल टू 8, म्हणजेच नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स पण इन 1 ॲटम, बघा 8 एका ॲटम मध्ये 8 इलेक्ट्रॉन्स. ॲटॉमिक मास विचारलेलं नाही, 16 आणि 2 ते ॲटॉमिक मोलार मास 18 त्याचा. त्यावेळेला आपण ते ॲटॉमिक मास घेतो. ॲटॉमिक मास ऑफ ऑक्सिजन 16, म्हणजे मेजॉरिटीवाला आयसोटोप घेऊन कॅल्क्युलेट करतो, म्हणून आयसोटोप नवी झाला असेल पुढं थोडक्यात या टॉपिकमध्ये आहे, धावतो तेवढाच तो आयसोलेटेड पॉईंट आहे. म्हणजे तो कुठं 11वी-12वी नीटमध्ये असा लागतो असं नसल्यामुळं तो मागं ठेवता येतो. आणि आता जे चालू आहे ते पदोपदी काढणाऱ्या गोष्टी आहेत. तर हे पहिल्यांदा लक्षात घ्या की तुम्ही एक ऑक्सिजन, एक H2O मॉलिक्यूल, 1 ॲटम ऑफ ऑक्सिजन, त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स 8 आणि 2 ॲटम्स ऑफ हायड्रोजन, त्यामुळं 1 मॉलिक्यूल ऑफ H2O हे 8 + 2 म्हणजे 10 इलेक्ट्रॉन्स. हे पहिला कळलं का बघा, खूप आहे. 10 इलेक्ट्रॉन्स एका मॉलिक्यूलमध्ये, 10 इलेक्ट्रॉन्स. ऑक्सिजन मुळाचे 8, 1 ॲटम ऑफ ऑक्सिजन आहे, आणि हायड्रोजन इच हायड्रोजन ॲटम 1 इलेक्ट्रॉन. टोटल इलेक्ट्रॉन्स 1 H2O मॉलिक्यूल 10. मोलार मास 18 आहे ते वेगळं, ते ॲटॉमिक मास 16, आणि याचा 1 + 1 2 तो मिक्स करू नका. असं ते सीईटीला असे सोपे एक्झाम्पल्स पण येतात, पण आपण ते येत असतं आपल्याला, पण ते गोंधळ होतो. आणि म्हणून तर शिकल्यानंतर मग आपल्या टेस्ट, मग MCQs, मग त्याचं एक्सप्लेनेशन, आणि मग त्याची सवय होते, मग चुकतो, मग दुरुस्त होतो. तर ते सगळं व्यवस्थित व्हायला लागतं. हे काहीतरी थिअरी आणि ते काहीतरी MCQ वेगळं असं असत नाही. मी पुन्हा सांगतो सगळ्यांना. तर 1 मॉलिक्यूल ऑफ H2O म्हटलं तर 10 इलेक्ट्रॉन्स, हे कळलं पहिल्यांदा. आता 1 मॉलिक्यूलचे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स काढले. 1.8 ml स्टँडर्ड कंडिशन मध्ये इलेक्ट्रॉन्स टोटल किती होणार. तर आम्हाला आता हे थोडं रिपीट पण झालं बघा, मग अशा रिपीट होतात गोष्टी. डेन्सिटी ऑफ वॉटर ॲट, म्हणजे नॉर्मली 1 घेतो आपण, पण ऍक्च्युअली ॲक्युरेट जर विचार केला स्टँडर्ड कंडिशनला, डेन्सिटी ऑफ वॉटर इज इक्वल टू 1. म्हणजे काय बरं, डेन्सिटी ऑफ वॉटर इज इक्वल टू 1 म्हणजे 1 ग्राम पर ml. नॉर्मली 1 म्हणतो आपण, म्हणजे काय, 1 ml वॉटर इफ इट इज टेकन इट विल वे 1 ग्राम. मग नॉर्मली ग्राम पर ml युनिट वापरतो, पण माहित असावं, म्हणजेच 1000 ml ला 1000 ग्राम होणार, म्हणजेच 1 kg पर लिटर, म्हणजेच DMQ पर DMQ. 1 लिटर पाणी घेतलं तर 1 kg असतं. मागं बोललो तुम्ही, मर्क्युरी जर 1 लिटर घेतलं, ती पाण्याची बाटली आहे ना आपली 1 लिटरची, त्यात जर मर्क्युरी भरला 13.6 kg भरणार ते. 13.6 kg, बघा किती वजन असेल त्या बॉटल पाण्याच्या हिशोबाने 1 लिटरची, म्हणजे व्हॉल्यूम 1 लिटरच. हे ठीक आहे. तर डेन्सिटी याचा अर्थ ते 1.8 ml आहे ना, ते 1.8 ग्राम आहे. 1.8 ग्राम आहे. आता मोल कन्सेप्ट मध्ये कसं आहे, मिक्स होऊन येतं बघा. 1.8 ग्राम आहे. आता 1.8 ग्राम आहे, आधीच झालंय ते, त्यामुळे ते काढतो मी आता.
1.8 ग्राम आहे. तोपर्यंत मला आठवलं 18 इज मोलार मास ऑफ H2. 18 ग्राम ऑफ H2 corresponds to N 6.022 into 10⁻23 N molecules. पण हे जे आता आपण 18 ml घेतले म्हणजे 1.8 ग्राम घेतले, मग 1.8 ग्राम H2O घेतले म्हणजेच किती अपॉन 10 N/10. कळलं का? N म्हणजे तो नंबर 6.022 into 10⁻23 अपॉन 10 एवढे मॉलिक्युल्स. आता एका मॉलिक्युल मध्ये 10 इलेक्ट्रॉन्स हे सेपरेट आपण अभ्यास करून घेतलं. मग एवढे नंबर ऑफ मॉलिक्युल्स मध्ये किती असतील? 2 मॉलिक्युल्स मध्ये 20 इलेक्ट्रॉन्स, 10 मॉलिक्युल्स मध्ये 100 इलेक्ट्रॉन्स. तसं N/10 नंबर ऑफ मॉलिक्युल्स मध्ये इंटू 10 एवढे इलेक्ट्रॉन्स म्हणजे N नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स ह्या भागात रोज नंबर. कळलं का? म्हणजे एमसीक्यू म्हणजे आता नाही तर मोल कन्सेप्ट फक्त म्हणजे मोल डेफिनेशन, मोलॅरिटी आणि ते आपण घेतलेले थोडे सुरुवातीचे एक्झाम्पल 2-3 लेक्चरमध्ये झालं असतं. बोर्डच्या हिशोबाने करायचं असतं. हे सोपंच असलं तरी कसं ट्रिकी आणि फास्ट यायला पाहिजे, करेक्ट यायला पाहिजे. आणि ते सोपं असलं तरी आता सांगितल्यानंतर सोपं वाटतं. अचानक एक्झामला येतं त्यावेळेला सगळे तिन्ही विषय एकाच दिवशी आणि कमी वेळ, त्यावेळेला प्रॅक्टिस आधी केली असेल, कन्सेप्ट क्लिअर असेल तर हे करेक्ट येणार, कमी वेळात करेक्ट येणार. म्हणून आता आपण एवढं लवकर वगैरे सुरू करायचं असतं. रिझल्ट लागल्यानंतर पूर्वी सुरू व्हायचे 11वी क्लास. ओके. आणि 12वी तर जानेवारीच्या दरम्यान सुरू होते. म्हणजे तुम्ही अजून 11वीच असता. त्याचे कारणच आहे. आणि तो बोर्ड स्टाईलचा अभ्यास शिकतानाच त्याच्यामध्ये सायमल्टेनियसली हे घ्यायचं असतं. आणि परत पुढं टॉपिक्स होतील तसे आणखी छान छान क्वेश्चन्स एक्स्ट्रा. ओके. सांगितलं हा किती छान. आणि हे परत न बघता करायचं आणि परत चेक करायचं. येस. नंबर ऑफ HCl molecules present in 10 ml of 0.1 normal HCl म्हणजे 0.1 नॉर्मल कॉन्सन्ट्रेशन आहे त्याचे मी 10 ml घेतले. अँड इन दॅट या नॉर्मॅलिटीचं 10 ml घेतले तर त्याच्यात HCl मॉलिक्युलचा नंबर काय असेल. आता HCl मॉलिक्युलचा नंबर विचारला म्हटल्यानंतर पटकन क्लिक व्हायला पाहिजे. म्हणजे HCl चे मोल्स मिळाले तर ओके. मोल्स मिळाले की नंबर मिळतो. कारण 1 मोल म्हणले की नंबर माहिती आहे, 2 मोल म्हणले की दुप्पट. अबागत रोज नंबरने मल्टिप्लाय करायचं. आता 0.1 नॉर्मल, 0.1 नॉर्मल, x नॉर्मल, 2 नॉर्मल, 1 नॉर्मल असे नका. 0.1 नॉर्मल HCl इज इक्वल टू 0.1 नॉर्मल 0.1 मोलार 0.1 मोलार HCl. का बरं? अरे बाबा HCl प्रिव्हियस लेक्चर रिलेशन बिटवीन मोलॅरिटी नॉर्मॅलिटी याच्या आधीचं HClच्या केसमध्ये काय आहे? इट इज मोनोबेसिक ऍसिड म्हणजे 1 मॉलिक्युल गिव्स 1 H प्लस आहे. आणि त्यामुळे त्याचे मोल मध्ये जेवढे येतील HCl x मोल, y मोल, 2 मोल जेवढे मोल्स दॅट विल बी इक्वल टू ग्राम इक्विव्हॅलन्स. ग्राम इक्विव्हॅलन्स ही पहिली गोष्ट. हे क्वांटिटी मोल युनिट ऑफ क्वांटिटी ऑफ मॅटर, ग्राम इक्विव्हॅलंट युनिट ऑफ क्वांटिटी ऑफ मॅटर. आणि म्हणजेच तो फॉर्म्युला प्रिव्हियस लेक्चर म्हणालो मी, म्हणजेच मोनोबेसिक ऍसिड किंवा मोनो ऍसिडिक बेस NaOH, KOH, HCl, HNO3 वगैरे त्यांच्यासाठी नॉर्मॅलिटी कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल टू मोलॅरिटी. नसेल तर तुम्हाला नॉर्मॅलिटीवरून मोलॅरिटी काढायला लागेल. प्रिव्हियस लेक्चर वी हॅव कन्सिडर्ड दॅट, नॉट डिफिकल्ट. आणि आपल्याला एक्झाम्पल्स नेहमीचेच असतात. एक तर मोनोवाले HCl, HNO3, KOH, NaOH, H2SO4, COH2. मी अगदी नीट वगैरे त्या लेवलचं बोलतोय. आपण एक स्टेप पुढे जाऊन MCQची प्रॅक्टिस करणार ते ठीक आहे, पण दोन्ही सांगतोय. उगाच भीती कशाला करायची. तर 0.1 मोलार आहे. आता 0.1 मोलार याचा अर्थ आम्हाला माहितीये की 0.1 मोलार HCl कोणी असेल इथे HCl म्हणजे त्याचा अर्थ काय होतो? 0.1 मोल इज प्रेझेंट इन म्हणजे करस्पॉन्ड्स टू 1000 ml ऑफ सोल्युशन.
आता बघा हे पुन्हा पुन्हा येत असल्यामुळे आता पटपट पटपट काढलं, थोडं शॉर्ट फॉर्म वगैरे तुम्हाला कळायला लागतं. हे काय लिहिलंय तुम्हाला कळतं. म्हणजे पहिल्यापासून बघणारा ऐकणार असेल तर अचानक अजून बसलं तर कळणारच नाही काय लिहितो, काय मास्तर बडबडतो. अजून माईक आणि बाकीच्या गोष्टी मी पुन्हा पुन्हा सांगतोय थोड्या दिवसामध्ये फार इम्प्रूव्हमेंट होईल. मोबाईल टू त्या सगळ्या त्या वेगळे माईक असतात, नाही माईक तर भरपूर असतात सगळ्यांच्याकडे. आणि आता सगळी दुकानं बंद होते आणि त्यामुळं काही गोष्टी तरी चालू ठेवलं आपण, आणखी इम्प्रूव्हमेंट होईल काही दिवसामध्ये, 5-7-8 दिवसामध्ये. येस, लाईट इफेक्ट, क्लॅरिटी, व्हॉइस. तर हे 0.1 मोल इन 1000 ml, पण हे 0.1 मोल इन 1000 ml या कॉन्सन्ट्रेशनचं म्हणजे 0.1 मोलार, पण यातल्या मी घेतले 10 ml, याचा अर्थ त्यात किती मोल्स असतील नाही का. 500 ml घेतले तर 0.1/2 म्हणजे 0.05 मोल्स असणार त्या 500 ml बाजूला काढले तर. असं विचार करायची ही सवय, विचार करण्याची सवय लागणे, स्वतःचा मेंदू वापरणे. रेडीमेड हा फॉर्म्युला पाठ कर असं आलं की बर्थ, असं नसतं करायचं. शिकायचं, समजून घ्यायचं, मग त्यातून काही गोष्टीसाठी मग ते शॉर्टकट वगैरे ते नंतर. फक्त काहीतरी रेडीमेड फॉर्म्युले दिले, पाठ करून घेतले, मार्क पडले, ऍडमिशन, काही उपयोग नाही. एक तर तसं मिळतच नाही, आणि असं कल्पना जरी केली तरी मग तो सायंटिस्ट होत नाही, माणूस मशीन होतो. मग 1000 ml मध्ये 0.1 मोल असेल तर 0.1 मोलार कॉन्सन्ट्रेशन हेच आहे. मग फॉर द सेम कॉन्सन्ट्रेशन 10 ml त्यातले घेतले, त्यातलेच 10 ml काढून घेतले, अशी कल्पना करा. तर किती मोल्स नाही का. तर 0.1 × 10/1000. आता 10 आणि 1000 याचे ml युनिट केले, हे मोल आहे, म्हणजे किती येणार बरं आहे. 0.1 10 येस 0.001 मोल, बरोबर आहे ना. काय बरं, ऑफ HCl. याचा अर्थ 10 ml घेतले तुम्ही इन 10 ml. कॉन्सन्ट्रेशन हेच आहे, पण त्यातले 10 ml घेतले आम्ही. आता मोल्स मिळाले, नंबर ऑफ मॉलिक्युल्स विचारले. 0.001 इंटू आला तरच नंबर लिहित नाही मी. नंबर ऑफ मॉलिक्युल्स, दॅट्स ऑल. 10⁻³ 6.022 × 10⁻23 × 10⁻³ म्हणजे काय येणार आन्सर. नंबर ऑफ मॉलिक्युल्स किती येणार, 6.022 × 10⁻20 HCl molecules. That's all. Yes. Thank you.